सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी जम्मू काश्मीरमधून। आज पहिल्या टप्प्यात जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेसाठीचं मतदान सुरू झालेलं आहे। 24 जागांसाठी 219 उमेदवार हे रिंगणात आहेत। कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक होतीये। 10 वर्षांनंतर जम्मू काश्मीरमध्ये ही निवडणूक पार पडतीये। यामध्ये 23,27,000 मतदारांचा समावेश आहे। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज 7 जिल्ह्यातल्या 24 विधानसभा जागांवरती मतदान होते। यात 23 लाख मतदारांचा समावेश आहे। विविध राज्यात राहणारे 35,000हून अधिक विस्थापित काश्मीरी पंडित हे देखील मतदान करू शकणार आहेत। त्यांच्यासाठी दिल्लीमध्ये 24 विशेष बूथ तयार करण्यात आले आहेत। तर पहिल्या टप्प्यातील 24 जागांपैकी 8 जागा जम्मू विभागामध्ये आणि 16 जागा या काश्मीर खोऱ्यातल्या आहेत। जास्तीत जास्त 7 जागा अनंतनागमध्ये आणि किमान 2 जागा या शोपियान आणि रामबन या जिल्ह्यामध्ये आहेत। निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात 219 उमेदवार रिंगणात आहेत। अधिक माहिती घेऊयात, रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रामराजे, अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे ही सर्वच पक्षीयांसाठी आणि खास करून जम्मू काश्मीरच्या जनतेसाठी सुद्धा। बिलकुल, खरं तर मागील 10 वर्षांमध्ये बरंचसं डायमेन्शन जे आहे जम्मू काश्मीरचं ते बदललेलं आहे आणि विशेष करून मागच्या 5 वर्षांमध्ये। कारण 2019ला जेव्हा 370 हटवलं त्यानंतर मात्र वेगवेगळे पक्ष जे आहे त्यांचा जो आलेख आहे तो उंचावण्याऐवजी खालावत चालला होता आणि याचंच कारण आहे की आता जम्मू काश्मीरमध्ये लहान लहान पार्ट्यांचा जन्म झालेला आहे। त्यामुळे या छोट्या पार्ट्या ज्या आहेत त्या मोठ्या पार्ट्यांना किती नुकसान करतात त्यावर ही संपूर्ण निवडणूक आणि हा निकाल अवलंबून आहे। त्यामधला एक नेता म्हणजेच की इंजिनियर रशीद हे जेलमधून लोकसभा निवडणूक लढवली आणि त्यांनी ओमर अब्दुल्ला यांचा पराभव केला 2 लाख मतांनी। आता त्यांची पार्टी आवामी पार्टी जी आहे ती आता मैदानात आहे। त्यामुळे ही पार्टी किती मतं खाते ते पाहावं लागणार आहे आणि त्यामुळेच नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची चिंता जी आहे ती वाढलेली आहे। त्याचबरोबर आज जे मतदान होते तर त्यामध्ये 3 महत्वाचे जे जिल्हे आहेत, अनंतनाग, शोपिया आणि त्याचबरोबर पुलवामा। या तिन्ही भागामध्ये हे तिन्ही भाग जे आहेत ते अतिशय संवेदनशील आहेत। पुलवामामध्ये हल्ला झाला होता। अनंतनाग आणि शोपिया हा भाग जो आहे तो ऍपल व्हॅली म्हणून ओळखला जातो। त्यामुळे जो काही अर्थकारण जे आहे जम्मू काश्मीरचं ते या 2-3 महत्वाच्या जिल्ह्यामधून चालतं, कारण इथं सर्वात जास्त पैसा खेळतोय। मग अशा वेळी इथे कारवाया सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत आहेत। त्यामुळे हे तिन्ही जिल्हे संवेदनशील आहेत। त्यामुळे आव्हान आहे निवडणूक आयोगासमोर, त्याचबरोबर सरकारसमोर की शांततेमध्ये हे संपूर्ण निवडणूक पार पाडणं। त्याचबरोबर जम्मूचा जर आपण भाग घेतला तर डोडा हा जिल्हा आहे, जितेंद्र सिंग तिथले आहेत आणि त्याचबरोबर डोडामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर कारवाया होताना आपल्याला दिसलेला आहेत। कारण डोडा सुद्धा तेवढा संवेदनशील आहे जेवढा अनंतनाग आणि शोपिया आहे। त्या भागामध्ये सुद्धा पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर लावलेला आहे, पॅरामिलिटरी फोर्सेस मोठ्या प्रमाणावर लावलेल्या आहेत आणि सकाळपासून आताच थोड्या वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेलं आहे की सर्वांनी बाहेर यावं आणि मतदान करावं, मतदानाचा अधिकार बजावावा जम्मू काश्मीर मधल्या संपूर्ण नागरिकांनी। त्यामुळं मतदार बाहेर येत आहेत का आणि मतदार किती प्रमाणामध्ये ते पाहावं लागणार आहे। परंतु आताचा जो सुरुवातीचा जो ट्रेंड आहे तर बऱ्यापैकी लोकांनी बाहेर येऊन मतदान केल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे। त्यामुळं हा ट्रेंड हा कायम राहतो का ते सुद्धा पाहावं लागणार आहे। आणि दुसरं म्हणजे की सुरक्षेचा मुद्दा आहे तो म्हणजेच की काश्मीरी पंडितांना निर्भय वातावरणामध्ये मतदान करता यावं याची सुद्धा काळजी घेण्यात आलेली आहे। जम्मू काश्मीरमध्ये विशेष करून काश्मीरमध्ये घाटीमध्ये असे काही गाव आहेत की तिथे 100% काश्मीरी पंडित आहेत आणि त्या गावामध्ये यापूर्वी दहशतवादी हल्ले झालेले आहेत आणि त्यामध्ये अनेक जणांचा मृत्यू झालेला आहे। मग अशा गावामध्ये काय काय खबरदारी घेतलेली आहे ती सुद्धा काळजी घ्यावी लागणार आहे। अनेक ठिकाणी काश्मीरी पंडित हे सरपंच आहेत, त्या गावामध्ये सुद्धा भीतीच्या वातावरणात नव्हे तर चांगल्या वातावरणामध्ये निवडणुका कशा पार पाडाव्या हे सुद्धा आव्हान असणार। त्यामुळे आज हा पहिला टप्पा आहे, पहिल्या टप्प्यामध्ये सरकारची परीक्षा लागणार। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर परीक्षा एकीकडे लागलेली आहे, मात्र सर्वसामान्य जे जम्मू काश्मीरचे नागरिक आहेत ते मात्र सुखावलेले पाहायला मिळतात। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राम।